आज आपण 7वा अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठातील पाहत आहोत. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला भक्तीचं रहस्य गूढ अर्थ मागील अभंगात समजावून सांगितला आणि त्यासाठी गुरुचे महत्त्व समजावून सांगितले. आता या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली भक्तांची लक्षणं समजावून सांगतात आणि जे भक्त आहेत त्यांचा काय फायदा होतो आणि अभक्त यांचे काय त्याच्यापासून तोटा होतो, नुकसान होतं, हे सप्रमाण ज्ञानदेव माऊली समजावून सांगतात. अभंगाला सुरुवात करूया. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांशी. जर एखाद्या व्यक्तींच्या हातातून पर्वताप्रमाणे म्हणजे खूप मोठे जर पातक होत असेल, पाप होत असेल, तर असे लोक हे अभक्त असतात आणि अशा लोकांच्या अभक्तांच्या भोवती वज्रलेपासारखं म्हणजे दगडासारखं कवच तयार होतं. आणि मग यांना कितीही बडबड केली कोणी. दुसऱ्या चरणाकडे येऊया पुढे. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त. ज्यांना भक्तीचा स्पर्शच होत नाही ते अतिशय वाईट लोक असतात, नालायक लोक असतात आणि ते अभक्त असतात. बाहेरून किती त्यांना भजनात तुम्ही आणून बसवले, कीर्तनात नेऊन बसवले, प्रवचनात नेऊन बसवले, तरीही अशा अभक्तावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. परमेश्वराच्या कुठल्याच प्रेमाचा, पुण्याचा वर्षाव त्यांच्यावर होऊ शकत नाही. कारण की त्यांच्या पापामुळे ते अभक्त झाले आणि त्यांच्या भोवती अतिशय कठीण कवच अभक्तीचं तयार झालं, दुप्रेमाचं तयार झालं, विद्वेषाचं तयार झालं, अप्रेमाचं तयार झालं, द्वेषमूलक भावनेचं तयार झालं. प्रेमरहित असं वज्रासारखं कडक कवच तयार झालं. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही भक्तीचा, हरिनामाचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून ते पतित आहेत, वाईट लोक आहेत. त्यांच्याकडे भक्तीचा कुठलाही नामोलेश नाही. आणि असे लोक त्यांच्या दुर्दैवामुळं हरीला कधीही भजत नाहीत, हरीच्या त्या जवळही जात नाहीत. यातील काही लोक अनंत बडबड करतात, बाष्कळ बडबड करतात, परमेश्वराच्या भक्तांना नावं ठेवतात, त्यांना दोष देतात. कीर्तन सप्ताह जिथे चालू आहे तशा लोकांना ते शिव्या देतात. अनंत ते बडबड करतात, शिव्या शाप घालतात. आणि अशी बडबड करणारे लोक त्यांना कसा हरी पावेल, त्या कैसा दयाळ पावे हरी. दयाळू परमेश्वर आहे, परंतु वज्रलेपासारखं अतिशय कठीण कवच त्यांच्या भोवती झालेलं असल्यामुळे आणि हरीसी ते कधीच भजत नसल्यामुळे आणि ते पतित असल्यामुळे, नालायक असल्यामुळे, पातक करत असल्यामुळे त्या दयाळू हरीसुद्धा त्यांना कसा बरं पावेल असं ज्ञानदेव माऊली आपल्यालाच प्रश्न करतात. पुढे माऊली समजावून सांगतात शेवटच्या चरणामध्ये की पूर्वी पण माऊलींनी 4थ्या, 5व्या, 6व्या अभंगामध्ये समजावून सांगितलं, गूढ ज्ञान आपल्याला दिलं की ज्ञानदेव प्रमाण मानतात. ज्ञानदेव स्वतः एक प्रमाण मानतात, एक तत्व ज्ञानदेवानी मान्य केलेलं आहे, एक सीमारेषा मान्य केलेली आहे. काय की आत्मा हा निदान आहे. आत्म्या इतकं निदान म्हणजे मौल्यवान, खूप अतिशय किंमतवान आहे, धनासारखा आहे आत्मा. आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. पुन्हा हे अतिशय गूढ रहस्य आपल्या पुढं ज्ञानदेव माऊली त्यांना जे समजलेलं आहे ते सांगून मोकळे होतात की सगळ्यांच्या मध्ये हा आत्मा हा निधान आहे, सर्वा घटी पूर्णपणे तो नांदत आहे आणि तो एकच आहे. वरून शरीर, त्यांचे आकार, त्यांचे विकार वेगवेगळे दिसत असले तरीही तो सर्वांमध्ये आहे. ज्ञानदेव माऊलींनी या अभंगातून संदेश देतात की सगळे अभक्त जरी असले, हे लोक पर्वताप्रमाणे पातक करत असले, त्यांच्यामध्ये
वज्रलेपासारखा वाईट गोष्टींचा एक लेप तयार झालेला असला आणि ते कितीही पतित अभक्त असले, हरीला न भजणारे असले, अनंत वाचाळ बडबड करत असले, अशी कितीही लोक असू द्या, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे हे त्या लोकांना माहीत नाही. म्हणून संदेश आहे त्या लोकांसाठी, तुमच्यातली जी बडबड करून घेणारा परमेश्वर आहे, बडबड करून घेत आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्यात परमेश्वराचा वास आहे. त्या परमेश्वराच्या वासाला, त्या परमेश्वराच्या निवासाला तुम्ही लोकांनी ओळखावं आणि सर्वांगठी तो नांदत आहे त्याची ओळख तुम्ही करून घ्यावी आणि अभक्तीपासून दूर जावं, हरिनामाकडे वळावं, असा संदेश ज्ञानदेव माऊली या अभंगातून देतात. ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी.